निवडक उद्यमी काय आहे की एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. तो उद्दिष्ट काय आहे की व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं आणि खास करून मराठी समाज जो व्यवसाय तितकासा अग्रेसर नाहीये त्यातील उद्योजक मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा, वारसा मिळावा याच्याकरता आहे. पण याचा अर्थ असा नाही की फक्त मराठी समाजाकरता ग्रुप आहे असं मात्र नाहीये. तर कार्यपद्धती आणि सभासदत्व निवडकचे सभासद हे दर शुक्रवारी आम्ही 8 ते 9 या वेळात ऑनलाईन भेटतो झूमवर. कोरोना काळाच्या आधीपासून आम्ही हे सगळं करतोय. म्हणजे असं नाहीये की कोरोनाची बेबी ही आहे. आम्ही 11 डिसेंबरला 2019 साली निवडक उद्यमीचा जन्मच या संकल्पनेतून झाला की पण आम्ही पुण्यात आहोत तर पुण्यात सुद्धा मिटिंग्सला यायला फिजिकल भेटायला एक तर खूप वेळ लागतो. दुसरी गोष्ट अशी की बरेच लोक बाहेर भेटत असतात वेगवेगळ्या नेटवर्किंग फोरम्समध्ये वगैरे वगैरे भेटत असतात. तर आपल्याला जे कारण ते जे करतात ते आपण इथे करत नाही की 1 मिनिट देणं किंवा रेफरन्स शेअर करणं वगैरे हे आपण इथे करत नाही. तर हे ज्ञानाचं म्हणजे त्याच्यावरून अजूनही फिल्टर्ड ज्ञान कसं करता येईल असं आहे. त्यामुळे ऑनलाईन आम्ही पहिल्यापासूनच भेटतोय. तर त्यात एक मीटिंग ऑनलाईन असते आपली आठवड्याला आणि व्हॉट्सअप ग्रुप पण आहे आमचा. तर त्याच्यात चर्चा होतात. महत्वाचं म्हणजे काय की त्याच्यानंतरचं लर्निंग किंवा डिस्कशन चर्चा, आधीच्या चर्चा, नंतरच्या चर्चा या सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपल्या होतात. आणि मग त्याच्यात वेगवेगळे विषय उभे राहतात. मग कधी कधी त्यातनं प्रेरणा मिळतात किंवा काय डाऊन असतं कणी काय असं बऱ्याच गोष्टी असतात. तर या व्हॉट्सअप ग्रुपची जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल तर त्याची एक फी आहे वार्षिक ₹3,540 विथ जीएसटी अशी फी आहे याची. आपलं बदल घडायला जर आजूबाजूला तशा मानसिकतेचे लोक असावेत यावर आपला विश्वास असेल तर निवडक उद्यमी अत्यंत योग्य आणि फक्त निवडक उद्योजकांचं ती मुली तिचा स्टुडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ तिने एक फिल्म प्रोड्यूस करून दिली होती मुंबईला. मी नाव घेणार नाही त्यांचं. तर त्यांच्याकडे तिचे पैसे टाकले आणि असं लटकवायला लागले. सुरू झालं आता देतो नंतर देतो आता देतो. म्हटलं यार हे काय बरोबर नाही कारण ती 23-24 वर्षाची आहे फक्त. शी स्टार्टेड गेटिंग फ्रस्ट्रेटेड. काय करायचं बाबा असं करू का तसं करू का म्हटलं थांब जरा. आपल्याकडे एक व्यक्ती आहे तिला विचारूया आपण आणि ती काय करू शकते बघूया. तर दॅट वॉज छाया. आणि छायाचं म्हणजे आता मी ती सांगेल सगळं सांगेल. महत्वाचं काय झालं की आम्हाला मला वाटतं एकही नोटीस नोटीस पाठवली नाही ना आपण छाया एक पण. तर नोटीस न पाठवता पैसे खात्यात वसूल झाले. त्यामुळे कस्टमर आता पुढे खूप धंदा देईल की नाही हा भाग वेगळा आहे. परंतु ते सुरक्षित राहिलं हे आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट समजायला पाहिजे की कस्टमर इंटॅक्ट राहिला आणि आम्हाला पैसे सुद्धा मिळाले. तर अशी एक जी स्टोरी आहे त्याच्यावरून आम्हाला वाटलं की आम्ही इथे बिझनेस प्रेझेंटेशन करत नाही बरं का गणेश सर. बिझनेस प्रेझेंटेशन करत नाही. छायाचं बिझनेस प्रेझेंटेशन नाही आहे. तर याच्यातनं आपल्याला आणि सगळ्यांना ज्ञान कसं मिळेल त्याच्यातनं प्रत्यक्ष काय केलं की होईल असं अशा प्रकारचं हे सगळं असणार आहे. तर आता माझी बडबड बंद करतो मी आणि मी निशांतला सांगतो की थोडंसं तिची ओळख करून द्यावी छाया गोलगावकर यांची आणि या विषयाला हात घालावा. ओव्हर टू यू निशांत आणि छाया. हो. नमस्कार, स्वागत सगळ्यांचं आजच्या मीटिंग मध्ये. थोडस आपण प्रस्तावना लिहिली होती. अ, छाया टाइम बद्दल सांगण्याच्या आधी आपण जे निवडकच्या मूळ गाभ्याला धरून करतोय त्याचा कनेक्ट सांगतो की हा जो पैसे थकण्याचा अनुभव आहे ना, हा प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात आयुष्यात कधी ना कधी येतो. आणि एवढा मानसिक झगडा असतो ना तेव्हा आपल्याच आपल्या ह्याला की आपण स्वतः काय स्टान्स घ्यावा आणि तो स्टान्स योग्य आहे की नाही इथपासून ते अगदी व्यवसाय कनेक्टेड राहील की नाही आणि एक कस्टमर गेला अनेक निगेटिव्ह प्रश्न येतात. तर तो व्हेरी इम्परेटिव्ह सब्जेक्ट आहे इफ युअर अ स्मॉल स्केल बिझनेस पर्सन. आणि त्यामुळे असलं काहीतरी आपल्या मंडळींसाठी आपण अरेंज करूया हा एकदम साहजिक भाग होता. छायाताईंची ओळख करून द्यायला माझ्या मते पूर्ण अर्धा पाऊण तास जाईल त्यांनी जे जे काही करून ठेवलंय. पण 3-4 वर्टिकल मध्ये त्या काम करतात. कायदा, बालसंगोपन, शिक्षण आणि मानसिक आरोग्य. कायद्याचे अभ्यासक आहेत. फॉर्मल शिक्षण, क्रिमिनल लॉ आणि बिझनेस लॉ मध्ये LLM झालेलं आहे. बाकी नोबल कॉज साठी वगैरे काम करणं म्हणजे त्या चालवणाऱ्या संस्था संचालिका हे सगळे नावं घेत नाहीत. पण काय म्हणू शकतो वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनापासून बऱ्याच ठिकाणी मुलाखती टीव्ही वरती वगैरे प्रसिद्ध आहेत त्यांच्या. अं, शिष्यवृत्ती घेऊन त्या फिनलँडला गेल्या होत्या. तिकडच्या शिक्षणाच्या पद्धतीविषयी त्यांनी अभ्यास दौरा केला होता. तिकडे त्या स्वतः करत असलेल्या कामाबद्दलचं त्यांचं एक पेपर प्रेझेंटेशन झालेलं आहे. समुपदेशक म्हणून काम करतायत बरीच वर्ष पुण्यातल्या यू नेम इट आणि त्या प्रत्येक संस्थेने त्यांना
व्याख्याता म्हणून बोलावलेलं आहे. आपण माझ्या मते फार उशीर केला, पण नेव्हर टू लेट. बेस्ट एज्युकेटर अवॉर्ड 2019, महाराष्ट्र शासनाचा 2000 सालचा राज्यस्तरीय बेस्ट व्हॉलंटियर अवॉर्ड असं. आणि ह्याच्या एक कम्प्लिटली 360 डिग्री म्हणून त्यांचा पर्सनल छंद ट्रेकिंग, गड किल्ले आणि 180 डिग्री अरे, स्पोर्ट, 180 डिग्री. सॉरी, ऍडव्हेंचरस स्पोर्ट, ह्या सगळ्यामध्ये त्यांचं वैयक्तिक इंटरेस्ट आहे. सो दॅट्स अबाउट इट. छायाताईंनी मला सांगितलंय की ते एक 10-15 मिनिटं एक मांडणी करतील विषयाची, आणि मग आपण प्रश्न विचारूया. सो दॅट्स अबाउट इट. थँक्यू छायाताई, तुम्ही हे करण्यासाठी अग्री केल्याबद्दल. ओव्हर टू यू. अप्रिशिएटेड. येस, थँक्यू नितीन सर. आणि छान परिचय करून दिला. आणि सौमित्र, आभार तुझे, कारण या फोरमवर तू म्हणजे इनिशिएटिव्ह घेऊन आणि तुम्ही सगळ्यांनी मग इन्व्हाइट केलं. आणि हा महत्वाचा विषय आहे. आमचा स्वार्थ आहे ग, स्वार्थ आमचा आहे असं. नाही, खरं. पण मला काय होतं, मला असं वाटतं की लिगल एज्युकेशन आणि अवेअरनेस हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि वकील म्हणून काम करताना मला अनेक गोष्टी जाणवतात. आणि मला वाटतं की फार छोट्या छोट्या आणि महत्वाच्या बेसिक गोष्टी जर लोकांशी बोलता आल्या, सांगता आल्या, तर मला वाटतं कोर्टामध्ये खूप सारे ज्या पेंडिंग केसेस आहे त्या सुद्धा कमी होतील आणि अनेक जण स्वतःच्या पातळीवर त्या सोडवू शकतील. आणि त्यासाठी अशा कार्यक्रमांची, अशा चर्चा गटांची खूप गरज आहे. आणि बऱ्याचदा ते छोटसच काहीतरी रूप असतं, जसं आता सौमित्रनी सांगितलं की आभाचे पैसे कसे अडकले होते, काय झालं होतं. त्याच गोष्टीने आपण सुरुवात करूया. ती गोष्ट मी थोडी डिटेल सांगते, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल की नक्की काय काय ते घडलं होतं आणि ती प्रोसेस कशी आहे. त्याआधी मी एक थोडक्यात सांगते. मी वकील जरी असले तरी वकिलांबद्दलचे अनेक मिथ्स आहेत आणि त्या मिथमध्ये न जाता मी आणखी एक गोष्ट सांगू शकेल की वकिली, ज्युडिशरी हे अत्यंत नोबेल प्रोफेशन आहे. या व्यवसायाचं ऍक्च्युली फिलॉसॉफी थोडी वेगळी आहे. म्हणजे तुम्ही काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं वगैरे अशी काही फिलॉसॉफी याची अजिबात नाहीये. ते गमतीने म्हणा किंवा काही वेगवेगळे अनुभव आल्यामुळे लोक आपापसात बोलतात. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की हे प्रोफेशन फार सुंदर आहे. कायद्यांची चौकट, कायद्यांची मांडणी आणि कायद्याने इतरांना मदत होणं हा एक उदात्त हेतू त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय गोष्टी घडत नाही, पण त्या का घडत नाही, जस्टिस पर्यंत का पोहोचत नाही, हा एक वेगळा चर्चेचा भाग आहे. परंतु त्यामुळे हे प्रोफेशन आणि त्याची किंमत कमी नाही होत. बरोबर. आणि बरे वाईट लोक सगळ्याच प्रोफेशन मध्ये आहेत. त्यामुळे या प्रोफेशन मध्ये मला जे अनुभव आलेले आहेत आणि मी ज्या प्रकारे काम करते, माझ्यासारखे अनेक वकील ज्या उद्देशाने काम करतात, ते काम खूप सुंदर आहे. लोकांना जी मदत हवी असते ती करता येते. ज्यांना फी देणं शक्य आहे त्यांच्याकडनं फी येते, पण ज्यांना नाही शक्य त्यांचीही कामं केली जातात, असं होत नाही. आणि जवळपास अनेक वकील असे आहेत की जे अनेक व्यक्तींचं फ्री ऑफ कॉस्ट काम करून देतात. तर असं एक खूप चांगली बाजू पण या व्यवसायाची आहे, जी मला हायलाईट करावं वाटते. माझ्या कामामध्ये माझा जास्त भर आहे मेडिएशनवर. मेडिएशनचा अर्थ आहे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट. कायदेशीररित्या आता मेडिएशन ऍक्ट पण आलेला आहे. आताच रिसेंटली पास झाला हा कायदा. ह्याचा अर्थ असा आहे की सामोपचाराने आपल्याला काही मिटवता येतील का प्रश्न. आणि मग ते कुठले प्रश्न असतात, मग ते फक्त कौटुंबिक कलह नाहीये. तर कौटुंबिक कलहांसोबत जे छोटे छोटे जसं आता रिकव्हरी जी आहे, पैसे परत मिळवणं, हा एक भाग झाला. तर असे छोटे छोटे ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये मेडिएशनचा वापर केला जातो. सगळ्या केसेसमध्ये मेडिएशन अलाउड नाहीये, पण अनेक छोट्या छोट्या केसेसमध्ये मेडिएशन वापरलं जातं आणि या स्टेजलाच सामोपचाराने केसेस क्लोज केल्या जातात. याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये, कारण दोन्ही पार्टीज विन विन सिच्युएशन मध्ये येतात. आता विन विन सिच्युएशन म्हणजे काय, कोर्टामध्ये तुमची केस गेली ना तर एक जण हरणार आणि एक जण जिंकणार, बरोबर. मग तिथे कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होतं का, तर शक्यता कमी आहे कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होण्याची. कोणीतरी जिंकलं आणि कोणीतरी हारलं हे एक दिसतं मात्र, बरोबर. परंतु जेव्हा तुम्ही मेडिएशन साठी येतात तेव्हा दोन्ही पक्षांचं काय म्हणणं आहे ते समजावून घेऊन त्यांचंही नातं चांगलं राहणं यासाठीचे पण काही सेशन्स असतात. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचदा
दोघंही अशा प्रकारे ते भांडण किंवा तंटा तो मुक्त ते होतात, की ज्याच्यामुळे दोघांचीही परिस्थिती चांगली राहते किंवा दोघंही पुन्हा नव्याने चांगलं काम करू शकतात. तर ह्याची मी उदाहरणं पण तुम्हाला 1-2 सांगेल. आता आपण आव्हाच्याच गोष्टी सुरू करूयात, की जेव्हा अ, सौमित्राने सांगितलं तसं तिचे पैसे अडकले आणि ते पेमेंट काही तिला मिळेना. मग आम्ही वेळ ठरवून भेटलो. तिने सांगितलं काय-काय झालं आणि ती किती दिवस फॉलोअप घेतीये वगैरे, वगैरे. तर तिचा सुरुवातीचाच प्रश्न होता, की ठीक आहे मग आपण आता लीगल नोटीस पाठवायची का? मी म्हटलं, "हो, लीगल नोटीस पाठवता येईल. पण लीगल नोटीस पाठवण्याआधी काही प्रयत्न आपण करू, की ज्याच्यामुळे कदाचित ते पैसे रिकव्हर होतात आणि तुमचं नातं पण चांगलं राहतं. म्हणजे पुन्हा जर तुला त्याच व्यक्तीसोबत प्रोजेक्ट एखादा करायचा असेल, तर तुला अडचण येणार नाही." मग ती म्हणे, "कसं करायला हवं?" म्हटलं, "तू आत्ता वकिलांशी बोलून काही करतीये हे पण नको सांगू." मग तिच्याशी बोलत गेले मी, की काय-काय घटना कशा घडल्या, मग काय-काय बोलणं झालं, मग मेसेज किंवा ईमेल काही झालेले आहेत का? हे सगळं बोलून डेटा घेऊन मग मी तिला सांगितलं, की आता आपल्याला आणखी एक मेसेज तयार करायचा आहे. आणि त्याप्रमाणे एक मेसेज तयार केला. तो संबंधित व्यक्तींना पाठवला. बरोबर? त्यानंतर काही दिवस वाट बघितली. त्यांनी त्यांचं एवढं एक पॉझिटिव्ह साइन होतं, की त्यांच्याकडनं रिप्लाय येत होता. की ठीक आहे आम्ही देतो, 15 दिवसांनी देतो, 20 दिवसांनी देतो. आता त्यांचा रिप्लाय येत होता म्हणून थांबणं योग्य होतं. म्हणजे लीगल नोटीसची घाई करण्याची अजिबात गरज नव्हती. त्यांचा रिप्लाय नसता आला तर मग कदाचित थोडे दिवस आणखी थांबून मग लीगल ॲक्शनकडे जायला लागलं असतं. परंतु त्यांचे रिप्लाय पण येत होते. त्यांचा 15 दिवसांनी, 20 दिवसांनी आम्ही देतो असं म्हटल्यानंतर तेवढे दिवस वाट बघून पुन्हा त्यांना मेसेज केला गेला, की तुम्ही म्हणाले होते आणि अजूनही पेमेंट आलेलं नाही. साधारण 3 महिने हे चाललं आणि शेवटचा मेसेज आमचा असा होता अ, जो काही ड्राफ्ट आणि अर्थात आम्हाला मी तो मेसेज पूर्ण त्याचं ड्राफ्टिंग करून देत होते. ती पण त्याच्यामध्ये भर घालत होती आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये मग आम्ही लीगल ॲक्शनबद्दल बोललो. तोपर्यंत आम्ही बोललो नाही त्याबद्दल. त्यानंतर त्यांचा पुन्हा लवकर मेसेज नाही आला, मग देतो आम्ही. त्यानंतरही त्यांनी साधारण 3 ते 4 महिने हा एवढा काळ आहे, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे मेसेज, तिचं आणि माझं संभाषण होणं, त्यांच्याशी तिचं काय बोलणं होतंय, अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि फायनली असं झालं एक दिवस म्हणजे आमचं आता की नाही आता हे रिस्पॉन्सिव्ह तेवढे नाही राहिले, तर लीगल नोटीस देऊया का? तिला म्हटलं थांब अजून थोडे दिवस कारण खूप काळ तू वाट बघती असं पण नाही झालं. एक 3-4 महिने इज ओके. आणि झालं असं की तिचे पैसे परत आले. त्यांनी ते डिपॉझिट केले. आणि एवढी खुश झाली ती, एवढी खुश झाली. त्या त्या दिवशी आम्ही जेव्हा भेटलो त्यावेळी तिने ती पूर्ण प्रोसेस तिने स्वतः पण कशी समजावून घेतली. अ, हे ती मला वर्णन करून सांगत होती. खरं तर काय होतं मी सांगते. मी जरी वकील असले, मला जरी कायदा माहिती असला आणि कायद्यानुसार मी ॲक्शन्स क्लायंटच्या वतीने घेणार. क्लायंट जशा सूचना मला देणार त्यानुसार ॲक्शन्स घेतल्या जातील. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आणखी एक गोष्ट असते, की जे क्लायंट येतात त्यांना हे लक्षात येणं, की ही माझी लढाई आहे. माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे आणि मी आधी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे स्वतःचं बळ आधी असणं आवश्यक आहे. स्वतःची समज असणं आवश्यक आहे आणि ज्या वकिलांना आपण अपॉइंट केलंय, त्यांच्यावर विश्वास असणं आवश्यक आहे. त्यांच्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. प्रॉपर रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. त्या वेळी ती ॲक्शन घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं आम्ही केलं आणि म्हणून हा रिझल्ट आला. सो जे क्लायंट वकिलांवर विश्वास ठेवून प्रॉपर रिस्पॉन्सेस देतात, त्यांच्या केसेस फार चांगल्या पद्धतीने सेटल होतात किंवा निकालात निघतात. तर हा एक फार महत्वाचा भाग आहे आणि आम्हाला सुद्धा हे ती जेव्हा करत होती, ती प्रोसेस समजावून घेऊन तसा रिस्पॉन्स देणं, खूप पॅनिक न होणं, कधी-कधी मध्ये तिला वाटायचं की नाही पाठवूच आता मग नोटीस. पण तरी सुद्धा तिने स्वतःची कन्सिस्टन्सी पण खूप छान ठेवली, की फॉलोअप तसा घेणं आणि मग मला पुन्हा विचारणं, की आता काय करायचं मग? हे तर काही दिसत नाहीये. सो ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ना, मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितली आहे, पण ही मोठी प्रक्रिया आहे बरीच. बरोबर? तो तो काळ पण अस्वस्थतेचा तिचा भरपूर होता. बरोबर? आणि असं सगळ्यांचाच असतो. तर याच्यामध्ये असं झालं, की विथआऊट लीगल नोटीस आणि साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये ती रक्कम आपल्याला परत मिळवता आली. आता यामध्ये ना आणखी एक गोष्ट झाली. तिच्याशी बोलताना एक गोष्ट मी शेअर केली होती या संदर्भात, की काय असतं आपण पैसे आपण जे काही काम घेतलेलं आहे आणि त्याची जी काही फी ठरलेली आहे
तर त्या फीच्या संदर्भात आपण कसं असायला हवं, आपला अप्रोच कसा असायला हवा. तर त्यांनी तिच्या क्षेत्राचं सांगितलं, की आर्टिस्ट लोकं असतात आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये जनरली फीज बुडवली जाते. मग कोणी काही म्हणत पण नाही. 2-4 लाख, 5 लाख, 10 लाख असे कोणी ना कोणी सापडणारच, की ज्यांची फी बुडवलेली आहे. त्यांनी ही गोष्ट दाखल होण्यापूर्वीची ही स्टेज. या स्टेजमध्ये बऱ्याचदा असं होतं, की कोर्टाकडनं ते समन्स जातं आणि समोरची पार्टी आल्यानंतर त्यांना जर वाटलं, की नाही आपल्याला पुढे वाढवायचं नाहीये, तर ते तिथे पैसे भरून किंवा ते सामोपचार आणि तिथे मिटवलं जातं. किंवा बऱ्याचदा 138 चे हे मॅटर्स, हे छोटे-छोटे सगळे मॅटर्स लोक अदालतमध्ये तुम्ही ऐकलं असेल नाव. तिथे सुद्धा सामोपचाराने निकालात काढले जातात. सो कायदेशीर मार्ग याच्यामध्ये वेगवेगळे आहेतच आणि ते सगळेच महत्वाचे आहेत. जर कोणी देत नसेल ते पैसे तर अशा वेळेला मला असं वाटतं, की समोरची पार्टी तुम्हाला तुमचं पेमेंट करते की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. मी स्वतःच्या पेमेंटसाठी उभं राहतो की नाही. मला किती वाटतं तीव्रतेने, की मला हे माझे पैसे कष्टाचे मिळवलेच पाहिजे आणि त्याच्यासाठी मी कन्सिस्टन्सी ठेवायलाच हवी. मला एक गोष्ट आठवते एका छोट्या मुलीची. मी नेपोलियन हिलचं एक पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच म्हणून. त्या पुस्तकामध्ये ती गोष्ट आहे आणि मला फार आवडली ती गोष्ट. एक छोटीशी मुलगी तिची आई मजुरी करत असते एका ठिकाणी एका कंपनीत आणि तिथला तो जो मालक असतो तो जरा स्वभावाने अगदी स्ट्रिक्ट आणि दिसायलाही भयंकर. पण आईला बरं नाहीये म्हणून मग ती पैसे मागायला जाते त्यांना, की मला पैसे द्या म्हणून. 10-12 वर्षांची मुलगी असेल त्या गोष्टीतली. आणि तो माणूस रागवतो, काही कशाचे पैसे काय वगैरे तिला हाकलून द्यायला बघतो. ती हो म्हणतो, "इथून जा निघून." ती हो म्हणते आणि तिथेच थांबते. मग तो 2दा, 3दा, 4दा खूपदा ओरडतो तिच्यावर, पण ती काही तिथनं हलत नाही. आणि तो नंतर मग तिला मारण्यासाठी एक काठी घेतो हातात, की पळून जाईल म्हणजे घाबरून ती. म्हणून तिच्या जवळ जातो आणि तिला मारायला, की "जा इथून पळ" म्हणून. तरीही ती मागे पण सरकत नाही आणि ते त्याच्याकडे बघून सांगते, की "नाही, माझ्या आईच्या कष्टाचे पैसे आहेत आणि मला तुम्ही ते पैसे द्या, मग मी जाईल." तर हे ती 10-12 वर्षाची मुलगी कुठून हे धैर्य आणत असेल? कारण मोठा माणूस, मोठा आवाज, अकराळ-विकराळ, थोडासा दिसणारा आणि अशा माणसासमोर ती मुलगी तग धरून उभी आहे आणि ती पैसे घेतल्याशिवाय तिथून हलणार नाहीये. तिला तिला भीती पण वाटते. असं नाही की तिला अजिबात भीती नाही वाटत आहे. भीती पण वाटते, पण ती हलली नाही तिथनं. आणि ती ते पैसे मग त्यालाच असं काय झालं माहीत नाही. मग त्याने ते पैसे काढले आणि तिच्या हातात दिले. आणि मग त्यानंतर ती गेली. तर या गोष्टीचं नंतर विश्लेषण बरंच केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. पण हे अमेझिंग आहे. का तिला नसेल जावं वाटलं? का तिला भीती म्हणजे इतकी भीती का नाही वाटली, की तिथून पळून गेली? भीती तर वाटली तिला. पण ती तरी पण मागे नाही सरकली. आणि त्या माणसाला काय झालं असेल, जो अगदी तापट आहे आणि चिडून बोलतोय, तिला मारण्याच्या ह्याच्यावर आहे. पण त्याच्यामध्ये असं काय विलक्षण बदल झाला असेल, की ज्याच्यामुळे त्यांनी शेवटी तिला पैसे देऊन टाकले आणि गप्प बसला. हं. तर हे अॅनलाईज तुम्ही तुमच्या परीने पण करा. मी काही पूर्ण अॅनलाईज नाही सांगणार इथे. तुम्ही तुमच्या परीने पण करा. पण ही गोष्ट फार महत्वाची आहे. अशीच एक गोष्ट मी म्हणजे ही मी अलीकडे वाचली. पण आभाचं आणि माझं जेव्हा बोलणं झालं तेव्हा माझे स्वतःचा एक अनुभव मी तिला बोलता-बोलता सांगितला होता. मी कायद्याचं शिक्षण घेत असताना आय-सी-आय-सी-आयमध्ये जॉबसाठी म्हणजे पार्ट टाईम जॉब करावा असं म्हणून तिथे जात होते. महिनाभर साधारण मी तिथे काम करत होते आणि नंतर त्यांचं म्हणणं होतं, की तुम्ही पुण्याला जाऊन ट्रेनिंग घ्या. मी म्हटलं, "मला तर काय ट्रेनिंगला जाता नाही येणार. मला घरून परवानगी तशी नाहीये. म्हणजे बाहेरगावी आत्ता शिक्षण सोडून असं काही करण्याची नाहीये." तर त्या म्हणाल्या, "नाही, नाही तुम्हाला मग नाही पुढे कंटिन्यू." म्हटलं, "ठीक आहे, मी नाही कंटिन्यू करणार." बरं त्या एका महिन्याचं जे माझं पेमेंट होतं ना, त्यांनी जे ठरवलेलं होतं, ते काही त्यांनी देऊ म्हणाले आणि दिलंच नाही. आणि मी जवळपास मला अजूनही आठवतं, जवळपास मी 2 महिने तरी आणि मोबाईल वगैरे काही नव्हता, स्वतःचा फोन काही तिथे नव्हता. पण मी त्या कॉइन बॉक्सवर जाऊन कन्सिस्टंटली त्यांना त्या कॉइन बॉक्सवरून फोन करणं, साधारण 2-2.5 महिने. त्यांनी जी तारीख सांगितली पुन्हा जाऊन त्यांना फोन करणं आणि त्यांनी भेटायला बोलावलं, लगेच भेटायला जाणं. आणि ती अमाउंट काही फार नव्हती. म्हणजे साधारण 2001 हे वर्ष असेल ते आणि अमाउंट माझ्या पगाराची त्या महिन्याभराची 3,000 असेल फक्त ती. तर 3,000 ची ती रक्कम खरोखर फार मोठी नाहीये. प्रश्न पैशांचाही नव्हता. मला म्हणजे घरचं व्यवस्थित आहे त्याचाही प्रश्न नव्हता. पण मला ही गोष्ट पटली नव्हती, की तुम्ही अपॉइंट केलंय, तुम्ही पगार ठरवलाय
आणि एवढे दिवस झाल्यानंतर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेट करून तो पगार का नाही देते? तो द्यायला पाहिजे. कारण माझा वेळ फुकट नाहीये. माझ्या हक्काचे ते पैसे आहेत. त्याचं मी काय करायचं ते बघेल, पण माझ्या हक्काचे ते पैसे आहेत. आणि मी कन्सिस्टंटली त्याचा पाठपुरावा करून ते पैसे फायनली मिळवले. म्हणजे ते मिळवण्याचं कारण एकच होतं, की माझा वेळ फुकट नाही. म्हणजे कोणीही माझ्याशी असं वागलेलं मला चालणार नाही. प्रश्न 3,000चा नव्हताच तो. प्रश्न होता, की माझ्याशी तुम्ही असं वागलेलं चालणार नाही. माझा वेळ फुकट नाही. बरोबर? आणि ही कन्सिस्टन्सी तुम्हाला सांगते, की नाही आपण ह्या गोष्टी सोडल्या नाही पाहिजे. आणि ते कुठे सोडून द्यायच्या त्याची कारणं वेगळी असतात फार. ती पण बघता येतात. त्या केसनुसार ते डिफर करतं. तर मला असं वाटतं, की मी कायद्यापेक्षा तुम्हाला या गोष्टी सांगते, की पहिल्यांदा आपण आपल्याच पेमेंटसाठी उभं राहणं खूप गरजेचं असतं. आपणच तिथे आपल्या ज्या धारणा असतात ना, त्या कधी-कधी मिळतील की नाही, देईल की नाही, बरोबर. विचारू की नको, फॉलोअप घेऊ की नको, अशा गोष्टी आपल्याच आपण कधी मनात कधी असंच प्रिज्युडाइज पण असतं आपले, असं होईल हो, ते होईल. प्रिज्युडाइज पण असतं. आपले हे आहेत ना भार्गव एंटरप्राइजेस, हां. वाकडे सर, बऱ्याच वेळा हात असा वरती करून उभा होते. हो, मला दिसले आता नंतर दिसत हा नव्हते ते. हो, मला नंतर तर नाही त्यांना दिसले काहीतरी ते. विचारायचं, 10 मिनिटं झाली हां, मॅडम हात विचारा, वरती. विचारा. तुमच्या दारात उभे आहेत, त्यांना आपण विचारूया. अनम्यूट करा सर. हा मला असं विचारतं, मी बिल्डर्स बरोबर काम करतो, सोलरचं काम करतो मी. हो. आणि माझं सगळं तिकीट साईज मोठा आहे आणि बिल्डर बरोबर काम करताना काय होतं, टर्म्स ठरलेल्या असतात बरोबर सगळ्या, म्हणजे हं, ऍडव्हान्स, त्यानंतर मटेरियल नंतर पैसे, असं तसं. पण शेवटचे जे ना 5 ते 10% पैसे ना, ते लोक देतच नाहीत. हा हं. सगळ्यांना, म्हणजे आमच्या फील्डमध्ये बऱ्याच लोकांना हा अनुभव आहे. अच्छा. साधारणपणे 5% ते पैसे येतात, म्हणजे आता 5% जरी म्हणजे 10 लाखाचं काम असेल तर 50,000 रुपये साधारण होते ना, तेवढंच प्रॉफिट असतो आमचा खरं तर, नेट प्रॉफिट जर म्हटलं हं. तर आता. आणि तो बरोबर. त्यांच्याकडे राहतो. आता तो राहतो म्हणजे कसं आहे, तो ठेवतात आणि पुढची ऑर्डर देतात. आणि त्या पुढच्या ऑर्डरचे मग परत ऍडव्हान्स वगैरे. आणि हा पैसे विचारले की नाही, त्या ह्याच्यात फंड्सच नाही राहिले शिल्लक. असे सांगणारे मला 3 ते 4 बिल्डर मला भेटले आतापर्यंत. अच्छा. हा. तर मला वाटतं इथे काही गोष्टी करायला पाहिजे. त्याचं प्रिव्हियस बॅलन्स दाखवायचं पुढच्या बिलामध्ये. त्यांना म्हणा बरं. हे क्लिअर केल्याशिवाय पुढचं नाही देणार म्हणून. बरं. त्यांनाही थोडं वाईट वाटेल, हे होईल. आणि काही आणखी एक महत्वाची गोष्ट, लीगल फ्रेमवर्क पूर्ण करायचं. आपली जी काही कंपनी आहे ना आणि जे आपलं हम्म. प्रॉडक्ट आहे, त्याचं हम्म. लीगल फ्रेमवर्क पूर्ण, म्हणजे आपल्या अग्रीमेंट्स असतील, आपले हम्म. एमओयूज असतील, हम्म. हम्म. अजून जे काही लीगल सगळ्या डॉक्युमेंटेशन असेल, तर ते हम्म. डॉक्युमेंटेशन प्रॉपर करायचं. आता आमच्या ह्याच्यामध्ये एमओ काय नसतो, आम्हाला काय करतात, ते वर्क ऑर्डर पाठवतात. आणि हां. वर्क ऑर्डरला ऍक्सेप्टन्स दिला म्हणजे मग ते बाइंडिंग होऊ शकतं ना. आम्ही त्या वर्क ऑर्डरला ऍक्सेप्टन्स दिला, त्यांनी मेलवर वर्क ऑर्डर पाठवतात मला, आणि आम्ही त्याच्यावर ऍक्सेप्टन्स दिला पाहिजे की अशी वर्क ऑर्डर आम्ही, आणि ह्या टर्म्स अँड कंडिशन आम्हाला मान्य आहेत. याचा अर्थ त्यांनाही मान्य आहेत, त्यांनी वर्क ऑर्डर जर पाठवली असेल तर. असं होऊ शकतं. पण मग तुम्ही पेमेंट शेड्यूल पाठवता का त्यांना? हा, पेमेंट शेड्यूल ऑलरेडी वर्क ऑर्डर मध्ये डिफाईन असतं, सगळं लिहिलेलं असतं शेड्यूल त्या वर्क ऑर्डर मध्ये. म्हणजे 20%, 30%, 50% असं, आणि शेवटी 10% असं वगैरे लिहिलेलं असतं. तर तर त्याच्यामध्ये शेवटचे 10% जे ना, ते आधीच्या याच्यामध्ये इन्क्लूड करून टाका. नाही होत तसं ते. आणि नाही, यांना काय असं, यांना भीती वाटते की पुढची ऑर्डर जाईल का माझी. हा, बॅक माइंड मध्ये काय असतं की काय आता हे त्याला ते काम. बाहेर पडायलाच पाहिजे. मी बंद करून टाकलं ते म्हणूनच काम. हो, ते आता मी म्हणजे आता नाही बरेचसे नाही तसे बिल्डर बंद केले मी आता. नाही पूर्वी करायचो. असायचे आता. हो, नाही करायला तोच काय तो. अर्थच नाही ना. म्हणजे म्हणजे काय रोलिंग वरती बरोबर. धंदा होतो काय फक्त. नॉट पॉसिबल. रोलिंग मध्ये धंदा नाहीये. हो म्हणजे ना. नंतर रात्र लक्षात की आपल्याला काहीच राहिलेलं नाही. आता बघा, आता माझ्या एका बिल्डरकडे 90 लाख रुपये आहेत. हा, 90,000 आहेत, सॉरी, 90,000 आहेत. हं. ऑर्डर होती साधारणपणे 45 लाखाची. त्यातले शेवटचे 90,000 राहिलेत. मग तो आता आज देतो, उद्या त्याला झाले तर 6 महिने जवळजवळ. माझ्या त्यात एमएसएमईचं काय आपलं बेनिफिट मिळू शकतं का? आपण एमएसएमई रजिस्टर आहोत. नाही, मला असं वाटतं तुम्ही फॉलोअपच घ्यायला हवा याच्यासाठी फॉलोअप तर चालू एमएसएमई. मग आहे, मी पण तुम्हाला ते सांगेल. टाळाटाळच करतात ते. बरं, नाही, मला असं कुठेतरी वाटतं दणका मला दिसायला आणखी पाहिजे नाही का. नाही, नाही, कुठे. मला आणखी तुमचं समजावून घ्यायला लागेल काम आणि हम्म. सगळंच. हम्म. आणि हम्म. मग मी हम्म. तुम्हाला सांगू शकेल की तुम्ही काय ऍक्शन घेतली म्हणजे तुमचे काय राहणार. हरकत नाही मॅडम, आपण एकदा भेटूयात, 1 to 1 करूयात, आणि मग हो. तुमचं काय असेल त्या पद्धतीने पुढे जाता येईल. कारण बऱ्याच 3-4 बिल्डर्स आता असे आहेत की ज्यांच्याकडे माझे आता जो तसे जर म्हणलेत ना, जे काही बुडण्यासारखे पैसे आहेत, असे 5 ते 6 लाख रुपये आहेत साधारणपणे आजच्या घडीला, हं. वेगवेगळ्या मला बिल्डर्सकडे. वाटतं की मला वाटतं की त्यांना आणखी फॉलोअप जर घेतला ना वेगळ्या पद्धतीने, तर ते होऊ शकेल. इनफॅक्ट एका बिल्डरनी मला फ्लॅट गळ्यात मारला, पैसे नाही दिले, बार्टर केलं, बार्टर करून पण 1.5 लाख रुपये अजून त्याच्याकडे बॅलन्स आहेत. अच्छा.
आणि चांगला प्रतीचेच बिल्डर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हो ते बोलूयात आपण 1-to-1 मध्ये बोलूयात. हो पण हे बिल्डरचं खूप ठिकाणी आहे. पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, बिल्डरला आणखी एक भीती पण असते. कारण त्याला काही फार वेळ घालवायचा नसतो लिगल प्रोसिडिंग किंवा याच्यामध्ये ना, त्याच्याकडे वेळच नसतो. जेव्हा तुम्ही ठाम असतात ना, की नाही मला हे माझं माझं पेमेंट पाहिजेच आहे बाबा, तर मग ते हळूहळू द्यायला लागतं. मी म्हणजे आता मुंबईच्या बिल्डरला जेव्हा आम्ही नोटीस पाठवली, तोही द्यायला तयार नव्हता आणि ज्यांचे पैसे अडकले होते ते एनआरआय होते. पण लकीली त्यांच्याकडे फक्त रिसिप्ट होती आणि ईमेलवर कॉन्व्हर्सेशन झालं होतं. त्यामुळे तो प्रूफ होता. ते एक खूप चांगली गोष्ट होती. नाहीतर एनआरआय लोकांची प्रूफ नसतात बऱ्याचदा. तर ते त्याच्यामध्ये मग आम्हाला मुद्दल पण मिळाली म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट आणि विथ इंटरेस्ट मिळालं. आणि त्यांनी पण असं खूपदा काय मेसेजेस पाठवून रिप्लाय करत नव्हते. नोटीस पाठवल्यावर मात्र त्यांनी विथ इंटरेस्ट पे केली. तर ते एक-एक पाऊल आपल्याला पुढे न्यायला लागतं, की ते कोणत्या टप्प्यावर ते आपल्याला रिस्पॉन्ड करतील आणि देतील. पण मग तो पेशन्स ठेवायचा. मग मागे नाही हटायचं. नाही आता पण आणि पेशन्स ठेवला, आता इथून पुढे ते करावं लागेल, त्याच्याशी करावंच लागणार. आता पेशन्स म्हणजे न घेण्याचा पेशन्स, घेण्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवायला काहीच हरकत नाही. हो असं आहे. आणि तुमचं प्रॉफिटच तो आहे म्हटल्यानंतर प्रॉफिट का हो सोडायचं? प्रॉफिट कधी कधी मुद्दल पण राहतो. एका ठिकाणी 1 लाख आहे, एका ठिकाणी 90,000 आहे, असे बरेच आहेत. असे छोटे 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 बोलले तर खूप होतात. मग ते म्हणलं ना 5-6 लाख रुपये टोटल या 2-3 वर्षामधले आहेत. असं आहे. आणि आपला अरे हार्ड अर्न बापरे! मनी आहे तो. भरपूर म्हणजे चांगलीच तर हो, भेटून घ्या हार्ड तुम्ही अर्न त्यांना. मनी आणि ते येस येस अं, मी भेटून घेतो. आणि तसं एक मला अगदी सजेशन विनम्र आहे प्रत्येकाला. हं. मी एकदा रिसेंटली एका व्यक्तीला हिच्याकडे छायाकडे पाठवलं होतं. तर माझ्या याच्यावरती त्यांनी सल्ला दिला त्यांना, बरं का सर, आपल्या हो. ओळखीच्यातले चांगले. ते हं. गेले व्यक्ती, त्यांच्याकडे सल्ला दिला. त्या व्यक्तीने सल्ला घेतला आणि तिच्याकडून काम न करता मुंबईतनं करून घेतलं, ते पण हरकत नाही. हे झाल्यानंतर छायाने त्यांना बिल पाठवलं, की आपल्या सल्ल्याचे पैसे एवढे झालेत. त्या माणसाने निगोशिएट केलं फालतूचं. म्हणजे ₹3,000 फक्त नाही का छाया. इट वॉज ओन्ली ₹3,000 हो. राइट? तर त्या माणसाने अगदी. सांगितलं, मला सांगितलं आयटीत 1,500 म्हटलं तर आत्ता करतो जीपे, त्यात काय? म्हटलं अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे बोलताना. हे तुम्ही असं कसं काय बोलताय म्हटलं. हां? तर म्हणे ते मुंबईत 1,500 कडून मिळतं. म्हटलं याला काहीच अर्थ नाहीये. पण म्हणजे आपण एक अजिबात नाही. हो. मुंबईमध्ये आणखी महाग आहे. नाही, नाही ते जाऊ दे. तो प्रश्नच नाहीये. पण आपण आपल्या कमिटमेंट म्हणजे तुम्हाला बोलतोय असं वाईट वाटून घेऊ नका वाकडे सर. पण 1-to-1 हा आपल्या नेटवर्किंग मधल्या कन्सेप्टनी 1-to-1 वकिलाकडे नाही होऊ शकत. वकिलाचा अहो सांगतो हो तुम्हाला, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. असा अनुभव मागे लावून सांगतो मी. नाही नाही मी तर म्हणून आपल्याला एका मीटिंगचे काय चार्जेस असतील ना ते चार्जेस करेक्ट, देऊन मी 1-to-1 करेक्ट, करेल. करेक्ट. हो कारण मी पण तिला नेहमी तसं काही पैसे नाही. देतो. येस माझी येस जेव्हा जरूर जेव्हा मीटिंग जरूर होते मी तिला पैसे देतो. आता तरी फक्त आम्ही जरूर 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 अप्सरामध्ये भेटलो ते फक्त चहा पिलो आम्ही एकमेकांबरोबर. पहिली मीटिंगचे करू ना, त्या मीटिंग मध्ये माझ्या सगळ्या केसेस मी मांडेल. तुम्ही येस, त्याच्यात मला येस. सल्ला बरोबर. द्या. त्या मीटिंगचे पैसे घ्या, काही प्रॉब्लेम नाही. परफेक्ट, परफेक्ट, आणि मग परफेक्ट, पुढे जेव्हा करायचं आपल्याला त्यानुसार मग एक केसनुसार बघता येईल आपल्याला. असं आहे. परफेक्ट, बरोबर. परफेक्ट. नाही ऍक्च्युली काय माहितीये का, हे कन्सल्टन्सी असते. कन्सल्टन्सी म्हणजे बरोबर आहे. त्याच्यासाठी मी पूर्ण वेळ देते ना, कारण 1-2 बरोबर तास आहे. वगैरे नाही एवढं लागतात. कारण सांगायची गरज नाही वाटायला सगळं पाहिजे. पण ते आपलं हां. मागे अनुभव विचित्र आला ना, मी तुम्हाला सांगेन कोण व्यक्ती ते पण तुम्हाला खाजगीत सांगेन मी. बरं का? मग ठीक तुम्हाला आहे ते ठीक कळलं की ती व्यक्ती काय, त्या व्यक्तीबरोबर परत धंदा करायचा की नाही, हे पण ठरवलं. बरोबर आहे बरोबर. एनिवे येस ग्रेट. येस अँथोनी सर. नाही आणि येस. खरं सांगू का, माझाही उद्देश ना खरं तर हं. पैसा हा सेकंडरी असतो. पैसा आपल्याला आयुष्यात गरजेचा आहे आणि व्यवहाराचा भाग आहे. बरं. पण मुख्य मुद्दा असतो की लोकांना रिलीफ मिळावा, योग्य सल्ला मिळावा हं. आणि त्यांचं परफेक्ट. काम व्हावं. हे पहिलं माझ्या ह्याच्यात असतं. आणि मग तुम्ही जेव्हा माझ्यासोबत काम करून बघाल तेव्हा तुमच्या येईल ते लक्षात, की पैसा हा नंतरची प्रायोरिटी आहे. आधी रिलीफ मिळणं खूप गरजेचं आहे आणि काय मला माहिती आहे खूप वेगवेगळ्या त्रासातनं लोकं जात असतात. आता तुमचं रिकव्हरी जसं तुम्ही सांगितलं, की पेनफुल आहे हे, की माझे एवढा हार्ड अर्न मनी अडकलेला आहे आणि द्यायला तयार नाहीयेत. आणि वाईट याचं पण वाटतं ना, की नुसता पैसा किंवा ती अमाउंट अडकली म्हणून नाही वाईट वाटत. तर माझ्याशी असं वागतात हे लोकं, गृहीत धरतात. आणि कशासाठी? मी काम करून सुद्धा. कारण ते माझं मला एक रिकॉग्निशन पाहिजे असतं ना स्वतःकडनं, की जर मी काम केलंय, हे केलंय तर मला एन्करेज करण्यासाठी मला मोटिव्हेशन काय आहे? माझा पैसाच आहे ना. आणि तो पैसा जर अडकला असेल तर माझं मोटिव्हेशन जातं. आणि ते मी नाही होऊ द्यायला पाहिजे स्वतःसाठी सुद्धा. राइट, राइट. एकदम राइट. अँथोनी सर. मॅडम एक म्हणजे प्रश्न आहे, प्रश्न नाही ऑब्झर्वेशन आहे इनफॅक्ट. आता वाकडे सर बोलताना पण बोलले की नाही त्याचं आमचं असतं आणि मग ते परचेस ऑर्डर मध्ये देतात ते टर्म्स अँड कंडिशन. मला वाटतं एक गोष्ट आणि तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं बोलावंसं मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला
की डॉक्युमेंटेशन बऱ्याच वेळेला बरेच छोटे व्यावसायिक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि राईट. आपला तोंडी दिलेला शब्द आणि मग जेव्हा आपण फॉलोअप करायला जातो त्यावेळेला ती गडबड होते की तुमच्याकडे ह्या गोष्टी आहेत किंवा नाही. तर मला वाटतं थोडंसं डॉक्युमेंटेशन का महत्वाचं आहे आणि ते कसं करायला हवं, एस्पेशली विथ रेफरन्स टू कलेक्शन ऑफ पेमेंट्स और रिकव्हरी ऑफ पेमेंट्स ना, त्याच्याविषयी जर तुम्ही थोडं बोललात तर खूप चांगलं होईल. बरोबर. अगदी योग्य मुद्दा तुम्ही मांडलाय आणि हा प्रश्न पण नितीन सरांनी मला निशांत सरांनी जे पाठवले त्यातला पण आहे हा प्रश्न, की हे डॉक्युमेंटेशन किंवा कसं कायदेशीररित्या कशा गोष्टी व्हायला पाहिजे. मुळामध्ये तुमचा बिझनेस काय आहे, कसा आहे, तो कोणत्या कायद्याअंतर्गत हे त्या तुमचे वकील असतील तर त्यांच्याशी बोलून आणि ते ठरवायला हवं, की त्याचं कसले अग्रीमेंट असतील, कुठल्या कायद्याखाली ते अग्रीमेंट येतात. नाही काहीतरी एमओयू करणं. आणि त्याच्या आणखी काही लीगल गोष्टी असतील तर त्या पण तयार असणं. आता काही वेळा असं होतं, हाही एक प्रश्न आहेच आहे निशांत सरांनी मांडलेला. समजा रोखमध्ये व्यवहार झाला असेल, मग आता कशी रिकव्हर करायची? कारण रोख रक्कम दिली तर पुरावा काहीच नाहीये. बरोबर? पण ती सुद्धा रक्कम आपली रिकव्हर होते. त्याच्यासाठी काही गोष्टी करायला लागतात. समजा तुम्ही दिला आहे, तुमची चांगली भावना आहे, कोणाला तरी तुम्ही ती रक्कम दिलेली आहे व्यवसायासाठी म्हणा किंवा अजून काय पेमेंट तुमचे असतील त्याच्या. तर त्यामध्ये तुम्हाला रिकव्हर करताना एक गोष्ट करता येते, की मी तुला दिले मला परत हवेत, मग त्यावेळी तुम्ही ईमेलवर पाठवणं. कधी देणार आहे? मग ते ईमेलला रिप्लाय सुरुवातीला तर येणारच 100%. दॅट इज एव्हिडन्स. तो पुरावा आहे. तुम्ही WhatsAppला मेसेज टाका, की माझी ही रक्कम आहे, तू कधी देतो मला? त्याच्यावर जो काही रिप्लाय येईल, तो रिप्लाय म्हणजे एव्हिडन्स. तुम्ही रक्कम दिली आहे याचा पुरावा आधी पाहिजे ना आपल्याला. रोख रक्कम जेव्हा असते तेव्हा. किंवा तुम्ही मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत भेटला आहात त्या व्यक्तीला आणि माझी रक्कम कधी देतो बाबा? तर त्यावेळी तो विटनेस असतो. मग तो मान्य करतो ना, "अरे हो ठीक आहे, घेतले मी, पण आता देतो तुला कधीतरी." तर तो विटनेस असतो तुमच्यासोबत एक नातेवाईक किंवा मित्र जो कोण असेल तो. तो सांगू शकतो, की "हो, माझ्यासमोर यांनी मान्य केलं होतं, की ही रक्कम घेतली आहे म्हणून." आणि डॉक्युमेंटरी तर करायलाच पाहिजे. मग आता आजकाल तर रेकॉर्डिंगचं पण आहे. तुम्ही कॉल केला तर कॉल रेकॉर्ड करा. त्या कॉलवर ते बोलतील, सांगतील, की "हो, मी घेतली होती रक्कम, पण आता मला वेळ लागतोय किंवा आत्ता नाही देता येणार." व्हॉटएव्हर काय जे. पण आधी त्यांनी ॲडमिट करणं ही गोष्ट, की "हो, मी तुझ्याकडनं रक्कम घेतली आहे." ती घेतली आहे एवढं जरी आपल्याला दाखवता आलं, तर ती रिकव्हर करणं सोपं जातं. सो तेव्हा जरी आपण काही नाही केलेलं असेल, तरी या काय म्हणतात युक्त्यांनी तुम्हाला करता येतात त्या गोष्टी. आणि डॉक्युमेंटेशन पुन्हा मी सांगेल, की प्रत्येकाचा व्यवसाय कसा आहे, त्याच्यानुसार त्याचे डॉक्युमेंटेशन करायलाच हवे. त्याला पर्याय नाही. तुमचे पेमेंट शेड्यूल प्रॉपर पाहिजे आणि ते सगळं कम्युनिकेशन तुमचं ईमेलवर जाऊ द्या किंवा तुम्ही प्रत्यक्ष भेटून करत असाल तर डॉक्युमेंट्सवर सगळं येऊ द्या. पेपर वर्क करायचं म्हणजे करायचं. कारण उद्याला तुम्हाला काही जरी झालं, काहीही प्रॉब्लेम आला, तरी हे पेपर्स एव्हिडन्स म्हणून उभे राहतात. आणि त्या वकिलांना फी दिलेली परवडते. कारण वकील किती घेतात? 10, 15, 20,000 जे काही डॉक्युमेंट जसं असेल त्याच्यानुसार फी घेत असतात. पण तुमचे लाखोंचे पेमेंट अडकलेले असतात. सो लीगली जायला पाहिजे असं मला वाटतं डॉक्युमेंटेशन. आणि त्याच्यामध्ये क्लॉजेस पण तसे असतात. डॉक्युमेंट्स जेव्हा बनवतात ना, इव्हन एमओयू मध्ये पण आम्ही टाकतो. ज्युरिस्डिक्शन म्हणजे कुठे ही केस उभी राहील. आर्बिट्रेशन, मेडिएशनचा क्लॉज टाकलेला असतो. सामोपचाराने पण गोष्टी असतात. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये क्लॉजेसमध्ये क्लिअर केलेल्या असतात. त्यामुळे ते इतकं सहज नाही. ते दिसताना दिसतं तुम्हाला डॉक्युमेंट साधं आहे. पण जेव्हा ते कोर्टात जातं, तर कोर्टामध्ये एक-एक शब्द वाचला जातो. आणि ते तुमची स्ट्रेंथ बनतं. त्यामुळे चांगल्या उत्तम वकिलांकडनं तसे डॉक्युमेंटेशन आपण करून घेणं आणि वेळोवेळी त्याला रिवाईज करणं. आता आणखी एक मुद्दा असतो त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस पण बदलत राहतो थोडा-थोडा करत आणि त्या बिझनेसच्या बदलानुसार तुम्हाला कस्टमरचे काही-काही ऑब्जेक्शन्स येत असतात. बरोबर? मग त्या ऑब्जेक्शननुसार सुद्धा तुमचा जो काही प्रोफार्मा असेल तो बदलत राहणं गरजेचं आहे. आलाय का मुद्दा लक्षात हा? कारण जे काही ऑब्जेक्शन आले असेल आणि तसा क्लॉज तुमच्याकडे नसेल, तर मग ते पण एडिट केलं गेलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी वकिलांची जी आणि जशी मदत लागेल, त्यानुसार तुमचं डॉक्युमेंटेशन तुम्ही व्यवस्थित ठेवणं, हे आवश्यकच आहे.
निशांत, तुझे काय प्रश्न होता ना? हो, म्हणजे पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं छायाताईंनी त्यांच्या प्रस्तावनेत दिली. दुसऱ्या 2 प्रश्नांची उत्तरं अँथनी सरांच्या उत्तरात झाली. त्याला जोडून एक उपप्रश्न आहे. ईमेल हे ऑफिशियल एव्हिडन्स म्हणून ऍक्सेप्टेड आहे एवढं मला माहिती आहे, तुम्ही करेक्ट करू शकता. पण व्हॉट्सअप कम्युनिकेशन एव्हिडन्स म्हणून ऍक्सेप्ट होतं का? हो, हो. आता ओके. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस वेगवेगळे ऑडिओ, व्हिडिओ पण फक्त त्याचे काही नियम आहेत, की कशा पद्धतीचे ऍक्सेप्टेबल आहेत. त्याचं काय फॉर्मॅट कसा आहे किंवा त्याला एडिट वगैरे करून नाही दाखल करता येत तुम्हाला. बरोबर. ते ॲज इट इज द्यायला लागतं. त्याचं सर्टिफिकेट एक द्यायला लागतं. ह्या गोष्टी आहेत. आणि जो रोकडीचा व्यवहार असेल, जेव्हा शब्दशः पुरेसे पुरावे नसतात, त्याचं उत्तर असं की नंतर तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करताना हो, इन अ हो. वे तुम्ही त्यांच्याकडून वदवून घ्यायचा की ऍटलीस्ट मी हे घेतलेले आहेत पैसे किंवा मी हे बरोबर. केलेलं आहे, काही चुकीचं. तो Right. एक स्मार्टनेसचा भाग झाला सध्या. पण समजा समोरचा व्यक्ती थोडासा हुशार असेल आणि त्याने हे काही एव्हिडन्स नाही दिले, तर रोकडीत व्यवहार झालेला असताना अजून काय आपल्याकडे ऑप्शन्स असतात ज्याच्याने आपण आपले पैसे किंवा काय मिळवू शकतो? तसे कमी ऑप्शन्स आहेत. कारण मुळात कोर्टाचं काम चालतं पुराव्यांवर. पुरावा जर आपल्याला नाही देता आला, सांगता आला, नाहीतर बेटर वे काय करायचं तर म्हणजे कॅशनी ट्रान्झॅक्शन्स नाही ठेवायची. ट्रान्सफर इव्हन तुम्ही अकाउंट ट्रान्सफर जरी केलेलं असेल, तरी पण तो पुरावा तयार होतो. किंवा मग पण तुम्ही कधीतरी तर मागतातच ना त्या व्यक्तीला. सुरुवातीला म्हणजे समजा त्यांनी सांगितलं तुम्ही दिले पैसे आणि 2 महिन्यांनी देतो असं सांगितलं असेल, तर तुम्ही 2 महिन्यांनी विचारतात ना, की मला देणार आहे का? तर त्याला नुसता असा थंब जरी आला ना कायद्यानुसार, त्याला पण समजलं. म्हणजे झालं ते डॉक्युमेंट क्रिएट झालंय. हां. दॅट्स अबाउट इट. माझे प्रश्न ग्रेट, तसे ग्रेट, ग्रेट. म्हणजे तुम्ही कव्हर केले ऑलरेडी. अजून मी कोणाला तरी काही थोडक्यात विचारायचं? थोडक्यातच सांगितलंय कारण डिटेल बऱ्याच प्रोसिजर्स असतात. आणि आयडियली हे होऊ शकतं ह्याबद्दल जे तुम्ही जास्त बोललात ना, आणि आपली हो. काय मानसिकता असते, दॅट वॉज अ गेम चेंजर. तेवढं समजल्यानंतर आता लोकांना हुरूप येईल. नंतर जे आहे ते इंडिव्हिज्युअल केस टू केस बेसिस आहे. वाकडे सर तुम्हाला बरोबर, भेटतील, मी बरोबर. कदाचित भेटेल मला. तर तेवढं अगदी. आपल्याला काही इथे कव्हर करायलाच पाहिजे होतं असं नाही, पण एक बेस लोकांना मिळाला की दिस इज पॉसिबल. पहिला प्रश्न बरोबर. मी तुम्हाला तोच विचारला होता की हे शक्य आहे का? कारण प्रत्येकाला असे अनुभव येतात ना, आणि लोक टाइम वेट करतात ना की अरे माझा वेळ जाणार आहे ह्याच्यात. पण त्याचं जे उत्तर तुम्ही सांगितलं ना की तुम्ही केलं नाही तर मग समोरचा माणूस टेकन फॉर ग्रांटेड करतो. मग हो, हो. लोकांना तरी फ्युचर मध्ये फायदा व्हावा की कोणतरी असा एक आपला स्टॅन्स घेऊन लॉंगर पिरियड ऑफ टर्म साठी आपल्याशी वादविवाद करू शकेल. हे जेव्हा समोरच्याला कळतं ना, तेव्हा तो नरमाईला येतो. ते जे उत्तर आहे ते बिलिव्हेबल आहे. थँक्यू. नाही आणि आपणच आपली सिस्टम चांगली सेट केली ना, आपल्याला जसजसे अनुभव यायला लागतात, तर आपणच आपली सिस्टम तशी सेट करत जाणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपलं लर्निंग काय आहे ना अशा अनुभवातून. आणि आपल्याला आपला बिझनेस म्हणजे बिझनेस कशासाठी आपण करतोय? प्रॉफिट. प्रॉफिट पाहिजे आपल्याला. आणि प्रॉफिटच आपला नाही मिळत आहे, तर मग काय ना, मग मी त्यापेक्षा काय करेल, जाऊ द्या, मी नोकरी करेल किंवा अजून काही असं काम करेल, की ज्याच्यामुळे मी घरी आरामात बसून मग पुस्तक वाचेल ना. म्हणजे मी इतकी मरमर करून जर माझ्या खिशात प्रॉफिट येत नसेल, तर माझ्या मरमर करण्याचा काहीच उपयोग नाहीये. बरोबर आहे. आणि 5 ते 10% रक्कम जी न देणं हा प्रकार आहे ना, हे त्यांनी ही त्यांची मोडस ऑपरंडी असते. जे पण आपण काय म्हणू शकतो आर्थिक पद्धतीने आपल्यापेक्षा वरच्या लेवलला आहेत ना, त्यांच्यासाठी हा डिस्काउंट त्यांनी मनात योजलेला असतो. ते तुमच्याशी बोलत ते नाहीत पण ते निर्ढावलेत. थकवतात. नाही निर्ढावलेत ते. निर्ढावलेले. बरोबर आहे, त्यांना बरोबर. त्यांना काय बरोबर. मेसेज पोहोचलाय, मी असं केलं तर माझं कोण काय करणार आहे? आणि आणि ते देणारेही अमाउंट भेटत जातात ना. देणारेही मग भेटतात. माझं आणि हे सगळीकडे आहे. म्हणजे आभानी जसं सांगितलं तिच्या क्षेत्रात पण असं आहे. कोणी मागायला जात नाही पैसे. नंतर बिल्डर वगैरे म्हणजे अनेक लोक सांगतात की बिल्डरकडनं पण पेमेंट लवकर येत नाही बऱ्याचदा. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा लीगल ॲक्शन पर्यंत जातात, बिल्डरकडनं तुम्हाला पैसे केस उभी राहण्याच्या आधीच येतात. कारण बिल्डरकडे वेळच नाहीये तेवढा. तेवढ्या वेळामध्ये त्यांची दुसरी डील फायनल होते आणि त्यांना त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळतो. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. वाकडे आणि सर, फक्त ते तेवढं पाऊल जेवढं- उचलण्याची गरज आहे. निशांत, वाकडे हा. सरांचा एक प्रश्न घेऊन आणि आधी तिला पण काहीतरी विचारायचंय. बरं. हा तर बरं, प्रश्न कारण 9 बऱ्याच वाजायला आहेत वेळेला ना, म्हणून थोडंसं बऱ्याच बाकी वेळा काही काय नाही. होतं की आपण ती का मागे टाकतो, ती वसुली करायचा वेळ आणि खर्च एवढा होतो नंतर
म्हणजे फॉलोअप करायचा पण आपण काय विचार, जाऊ दे, ते जाऊ दे, आता आपलं नवीन काम चालू आलंय त्याच्यात करूया, असं एक थोडंसं आपलं हे चालू होतं आणि त्याच्यात मग ती गोष्ट राहून जाते. असं आहे, ही एक होते. आ- दुसरी गोष्ट मला आदित्य विचारायची, आपला तुमचा फोन नंबर दिला तर बरं होईल, म्हणजे मग फोन करून अपॉइंटमेंट घेता येईल. हो, चॅटमध्ये टाका किंवा मी तुम्हाला शेअर करतो ग्रुपवरती. येस हा येस, काय हरकत नाही. वाकडे आ- सरांचा तुम्हाला करतो आणि तुमचा त्यांना करतो. चालेल हो चालेल, काय हरकत नाही. हो, ठीक आहे. नक्की नक्की. हो. आदितीला प्रश्न आदिती, विचारायच्या येस. आधी एक जस्ट म्हणजे वाकडे सर नाही, हे सगळ्याचा त्यांनी आगाऊ विचार केलेला असतो की हा माणूस दुसऱ्या कामामध्ये अडकणार आहे आणि तो या लिगल नोटीस पर्यंत येणारच नाही. तर ते लोक 2 पावलं पुढे चालत असतात. आपल्याला आता तो माइंड गेम आपल्यालाही शिकायला लागेल. व्यवसाय Yes. करतोय आपण. अगदी Yes. अगदी तुम्हालाही. आदिती आणि go त्यांचे ahead. बऱ्याचदा इनहाऊस असतात. हा, काही वकील पण इनहाऊस असतात त्यांचे. मग ते रिप्लाय देणं वगैरे, पण ते त्यांना फार काळ परवडत नाही. मग ते जेव्हा आपण उभं राहतो ना, एक जण जरी उभं राहिलं ना, मग बढिया नंतर ही सवय मोडते त्यांची बढिया हळूहळू. बढिया. येस आदिती. हा, नमस्कार नमस्कार छायाताई. हाय. जसं हाय. सर सांगितलं तसं माझं प्रोफेशन, मी एकदम आता शॉर्टमध्ये करते कारण वेळ आपली हे झाली. माझं प्रोफेशन मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि अँकरिंग, मुलाखत घेणे म्हणा किंवा म्युझिकल शोचं अँकरिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट शोचं अँकरिंग, हे सगळं करते. आणि अरे त्याचबरोबर मला कसं असतं की ह्याला काही 12 महिने काम नसतं. आलं काम, इव्हेंट, एखादा कार्यक्रम असला तर मग बाकी वेळेला काय. त्याच्यामुळे मी ट्रान्सलेशन्स, ट्रान्स्क्रिप्शन्स अशी पण कामं घेत असते, म्हणजे वर्क फ्रॉम होम होऊन जातात. तर माझ्या बाबतीत पहिल्यांदाच आता बरेच मुद्दे ह्यात आपल्या डिस्कशनमध्ये आले, त्यामुळे मी फटाफट सगळं सांगते. पहिली गोष्ट म्हणजे ईमेलवर ह्याच्यावर काहीही नाहीये माझ्या केसचं. कारण आम्हाला काय केलं जातं की त्यांना कुठून तरी रेफरन्स मिळालेला असतो, मग ते मीटिंगला बोलवतात, समोर बसतो आम्ही, मग ते काम सांगतात की अमुक अमुक आहे बाबा, हे डॉक्युमेंट आहे, एवढं एवढं असं असं करून हवंय, किती घ्याल वगैरे. तिथल्या तिथे आम्ही बसतो, एक साधारण अमाऊंट सांगतो, मग काही थोडंफार निगोशिएट होतं जे काही, आणि एक अमाऊंट डिस्कस होते, ओके केली जाते. आणि नंतर आम्ही घरी येतो, ते ईमेलवर मला ती डॉक्युमेंट किंवा व्हॉट्सअपवर ते पीडीएफ पाठवून देतात. मग मी त्याचं ट्रान्सलेशन सगळं करते आणि त्या वर्ड डॉक्युमेंटला परत मी पीडीएफ कन्वर्ट करून व्हॉट्सअपवरनं आणि ईमेलवरनं सेंड करते. अशा पद्धतीने, म्हणजे मोस्टली इंग्लिश टू मराठी किंवा इंग्लिश टू हिंदी अशा पद्धतीचं ते काम. तर तसं मी एक काम केलं मागच्या गणपतीतलं, मी ह्या इथं शेअर केला होता आपल्या ग्रुपवर हा प्रकार इन्सिडेंट. तर तो त्यांनी एक मला असंच, त्यांनी तिकडे बाणेरला त्यांच्या ऑफिसमध्ये मला बोलवलं, आमचं सगळं डिस्कशन झालं. त्यांनी मला नंतर ती पेजेस दिली, तेवढी जी काय होती ती, एक 8-10 पानं पाहिजे काय होती ती, आणि तुम्ही करा असं म्हणून झालं. आणि मी आधीच सांगते, माझ्या अमाऊंट तशा छोट्या असतात, आमच्या ह्याच्यात काही तिकीट साईजचं नसतं, त्यामुळे मला त्या माणसालाही मला दाबताना, गळचेपी करताना बरोबर झालं की त्याला माहितीये मी काही कुठल्याच ह्याच्यात जाणार नाही. टोटल अमाऊंटच आहे 7,000 रुपये. पण माझ्यासाठी ती माझी खूप आहे, कारण आम्ही 3,000, 4,000, 2,000, 5,000, 10,000 ह्याच तिकीट साईज मध्ये काम करतो, कुठला एक शो, एक हे असं. सो हे एक 7,000 रुपये आमची अमाऊंट ठरली होती. आणि शेवटी तसंच झालं, मी त्याला सगळं फटाफट सगळं त्यांनी सांगितलेल्या डेडलाईन नुसार सगळं पाठवलं, सेंड केलं, व्हॉट्सअपवर हे केलं. आणि नंतर जवळजवळ 15-20 दिवस थांबले, महिनाभर. नंतर मी त्यांना फोन करतेय, ते उचलतच नव्हते फोन माझा. उचलतच नव्हते, बिलकुल उचलत नव्हते. अच्छा. एकदा दोनदा त्यांनी फक्त एकदा, मला वाटतं कधी, आता मला इतकं हे होत नाही कारण 1 वर्ष झाले, एकदा उचलून काहीतरी फक्त सांगितलं, माझी बायको आजारी पडली, आम्ही नागपूरला घरी परत आलोय, आम्ही पुण्यात नाही आहोत वगैरे. आणि मग त्याच्यानंतर एकदा परत ते सांगितलं होते प्रोलॉंगच झालंय, मी अजून मेडिकल मध्येच अडकलेलो आहे. आणि मग 3ऱ्या-4थ्यांदा त्यांनी फोन घेणं बंद केलं. एखाद दुसऱ्या वेळेला SMS ला रिप्लाय दिला असेल. आणि टिल डेट त्या माणसाने माझे, मी फक्त व्हॉट्सअपवर त्यांना टाकत राहिलीये की माझे पैसे तुम्ही हे करा, माझ्यासाठी ते माझे खूप हे आहे, तुम्ही असं हे करू शकत नाही, मी तुम्हाला सगळं वेळेत करून दिलंय. बरं, तुमचं काही त्याच्यावर आर्ग्युमेंट असेल काही की बाबा तुझं काम अमुक झालंय, तमुक झालंय, ही क्वालिटी मला आवडली नाही, मी एवढे देणार नाही, मी 5च देतो, 2च देतो, 3, काही असेल तर तुम्ही बोला, काहीतरी रिप्लाय द्या. त्यांनी काहीही टिल डेट मला रिप्लायच दिला नाही. सो तुमचे जे आत्ताचे या सगळ्या ह्याच्यातले जे 3-4 मेन पॉईंट होते की एक पहिला काहीतरी रिप्लाय आला तर तो एव्हिडन्स क्रिएट होतो, तो एव्हिडन्स माझ्याकडे नाहीये, ईमेलवरही नाहीये, व्हॉट्सअपवरही नाहीये. आणि तो माणूस, ती व्यक्ती फोन नाही, उचलत नाही तर नाही, काही. तुमच्या केसमध्ये तर नाही, तुमच्या केसमध्ये तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट घ्यायला पाहिजे, पहिली गोष्ट. तोपर्यंत आणि जोपर्यंत तुम्हाला पेमेंट येत नाही, तोपर्यंत तुम्ही ते काम दिलं नाही पाहिजे.
कारण हो, एवढाच एक आहे. या हो. अमाऊंट साठी तुम्ही किती वेळ खर्च करणार ना? हो, तोच एक झाला ना माझा. म्हणजे हा. मी वकिलाला हायर करून किंवा हे करून मला काहीच नाही, असं 2-3 हजार रुपये कन्सल्टेशनचे आणि पहिल्या मीटिंगचे आणि याचे करून मला देणं नाही, शक्य नाही. पुन्हा 7 हजारासाठी मी पुन्हा हा मुद्दा काय आहे. देणार? नाही अमाऊंट करू हा मुद्दा नाहीये ऍक्च्युली. माझ्याशी कोणी असं वागणं योग्य नाहीये. हो, तोच चुकीचं माझा आहे. हे झालाय basically, की त्यामुळे मला अमाऊंट हा मुद्दा नाहीये त्यामध्ये. पण तुमच्या केसमध्ये तुम्ही ऍडव्हान्स मध्येच काम केलं पाहिजे. ऍडव्हान्स द्या, काम करा. आणि हं. याच्यात असं पण करता येईल ना, हे छाया, हम्म. की तिची अमाऊंट कमी असली आणि वकिलाची फी आणि याचं सगळं जर जास्त झालं, हं. तर वकिलाच्या फी सकट पण पैसे वसूल करता येतात, असं नाहीये. हो, पण हो ते ना. तेवढे ग्रांट होतात नाही होत हा नाही, एक सांगतोय मुद्दा पण आहे. असं आपण हा. ठरवलं. तू काय म्हणली मगाशी, की मी स्टँड घेतोय का किंवा घेतेय का? मी स्टँड बरोबर. घेतलं तर मग ते पॉसिबल आहे. यू कॅनॉट, पॉसिबल म्हणजे आहे. असं होऊ शकतं. पण पण आता मला या वाटतं एकदा केसमध्ये तर म्हणजे माणसाला ट्रॅकच करू कसं हेच आहे. कारण मी त्या नाही, बोलून ऑफिसमध्ये तू काय गेले कर, तरी तिच्याशी बोलून घे ना एकदा, तो इन पर्सन जाऊन. हम्म. तिचं हम्म. नळसॉप पाशीच ऑफिस आहे, तर तू हम्म. एकदा भेट ठरव आणि बोलून घे म्हणजे एकदा. असं 2दा-3दा आमच्या फील्डमध्ये न घडतं. त्याच्या आधीची सुद्धा एक केस अशीच आहे माझी, की बोलून त्यांनी घे ना, त्या बोलून घे. बोलून घे. शक आबाची तशीच ना आमच्या ग, आबूची केस तशीच ना ग, म्हणून तर ते आर्ट फिल्म आपण घेतलंय ना खास. आणि नाही, त्यांनी आता मला आम्हाला पण गोष्टी क्लिअर झाल्या आणि सेट झाल्या. तर यापुढे ती काळजी घेणार. नाही, तिला हम्म. ज्या गोष्टी मी सांगितल्या, तिचे आता अग्रीमेंट्स वगैरे पुढे आहे, ते करायचं हो चाललंय. हो, लीगल तुला अजून एक काम देतोय मी जरा मोठं जेवढं तुझ्याकरता. शक्य झालंय ना, म्हणजे अगदी 1,000 रुपयाचं माझं वर्कशॉप सेशनच्या याच्या वेळेला सुद्धा मी सांगते की बाबा 500 द्या पाठवून, ऍडव्हान्स मी घेते, ती लोक देतात सुद्धा, सगळं हे करून झालं होतं. पण या केसमध्ये ते नेमकं नाही झालं, कारण एकतर ते एका म्हणजे कम्युनिटी ग्रुपवर ना काय म्हणतो असं तशा ह्याच्यातनं आले होते. नवीन एक हे सुरू होणार होतं आणि त्यांनी जेवढ्या प्रकारे त्यांच्या कामांचं सगळं एक्सप्लेन केलं, मी म्हणलं यार ठीक आहे, हे करू, सुरुवात आहे, पुढची कामं मिळतील. ऍज युजल आपण तोच विचार करतो आणि त्यामुळे आय हॅव नॉट आस्क हिम फॉर ऍडव्हान्स ऍक्च्युअली, की तोच माझा हे झाला. मी नेहमी घेते, नाही असं नाही, पण नाही घेतला यावेळेला. म्हणजे ती सगळी नाही, या अनुभवांमध्ये हे सगळ्यात पहिलं लर्निंग, की आपल्या कामाची सिस्टम तयार पाहिजे. आणि आपण काय करायचं, त्यांनी जरी तुम्हाला नाही पाठवलं ईमेलवर, तुम्ही सगळं ईमेलवर Letter मध्ये. लिहायचं, आपलं हे बोलणं झालं, अशी फी ठरलेली आहे आणि एवढी फी तुम्ही डिपॉझिट करा. आणि एवढी फी मला काय पूर्ण डिपॉझिट झाल्यानंतरच मी तुम्हाला काम डिलिव्हर करणार, तोपर्यंत करणार नाही. तर हा स्टँड जेव्हा तुम्ही घ्याल ना क्लिअरली, आणखी मी तुम्हाला बघून सांगेलच, पण जेव्हा तुम्ही घ्याल, सुरुवातीला एखाद दुसरं काम असं होईल की नाही आले मग ते वगैरे, पण हळूहळू काय होतं, आपली स्वतःची काय म्हणतात, पर्सनॅलिटी, आपली इंटिग्रिटी पण दिसते समोरच्या माणसाला. हो, तोच जेव्हा हे आपण नाही म्हणतो ना, की नाही मला नाही करायचं मग तुझं काम, तू जर हे करणार असशील तर त्याला पण कळतं. मग त्याला जर गरज असेल तर मग तो येतोच आपल्याकडे. जसं आता हो. आभासला त्या लोकांना काम करायचंच आहे, तर सेकंड प्रोजेक्टचं चाललंय त्यांचं बोलणं. म्हणजे हो, हे चालू आहे. विन विन सिच्युएशन मध्ये गेलंय, की त्यांनी हो पैसे ना. दिलेच आहे परत, पण दुसरं काम पण त्यांचं चाललंय करणं. हो ना, एक्झॅक्टली. हा. चलता Right. तेच म्हणजे ग्रेट माझं ग्रेट. दोन्ही Yes. ह्याच्यात. मी एक Anyway, अपडेट thank you. मी एक अपडेट देतोय, चालेल का हा, सर? द्या ना, द्या हो. द्या. महत्वाची गोष्ट आहे, हा. काही जे कॅशरीज कंपन्या आहेत ना बिल्डिंग सेक्टर मधल्या पण, म्हणजे समजा शापूरजी पालनजी असेल, महिंद्रा लाईफस्पेस असेल, अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या बिल्डिंग क्षेत्रामधल्या पण, तर त्यांना आता काय झालं, एमएसएमईचा एक रूल आहे, जर 40 दिवसात पैसे जर नाही आले ना, तर त्यांना डायरेक्टली तिकडे एमएसएमई कडे त्याचा मेसेज जातात आणि त्यांना बरोबर. त्याच्यावर दंड बसतो. त्यामुळे मला मध्ये असा अनुभव आला की मला बिल करणं त्यांनी सांगितलं की तुम्ही बिल करताना त्या वेळेत करा, कारण तुम्ही जर लेट किंवा आधी लवकर केलं बिल तर आम्हाला तो एक बसतो. तर ती एक पॉझिटिव्ह गोष्ट कळली आहे आजच्या ह्याच्यामध्ये, की अलीकडच्या काळात, की जे एमएसएमई मध्ये रजिस्ट्रेशन करतील त्यांना त्या कायद्याचा आधार पण घेता येतो. ही एक बरोबर. महत्वाची गोष्ट. आणि दुसरं अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो, एकच मिनिटात. मला बोला एक ना, 10 बोला. लाखाची ऑर्डर मिळाली होती, तर त्यांनी मला टर्म्स अशा टाकल्या होत्या त्या बिल्डरनी, की मटेरियल टाकल्यानंतर काम कम्प्लीट झाल्यानंतर 80% पैसे. तर ती ऑर्डर मी म्हणजे रिजेक्ट केलीच नाही. मी त्यांना सांगितलं मला जमत नाही, हे करू शकत Good. नाही, की माझ्या टर्म्स प्रमाणे नाही येत. ते बरोबर. सांगायचं थोडंसं धाडस ठेवलं पाहिजे, नाही तर काय होतं, आपल्याला एवढी मोठी ऑर्डर आली, मग आपण नाही केलं दुसरं कोणी तर करेल असं होतं, आणि आपण ते घेतो आणि मग अडकून पडतो. तर त्या अशा 2 ऑर्डर मी नाकारल्या, चांगल्या मोठ्या मोठ्या अमाऊंटच्या ऑर्डर होत्या. तर ते नाही, एक पण हे थोडंसं बरोबर केलं. हे ठेवलं बरोबर पाहिजे. आणि प्रत्येक कस्टमर माझ्यासाठी नाहीच आहे. येस. ज्या कस्टमरला कळत असेल माझ्या कामाची व्हॅल्यू, त्यांनी म्हणजे शेवटी आपल्यालाही ठरवलं पाहिजे, की मला कशा प्रकारचे कस्टमर पाहिजे.
कुठल्या कस्टमर सोबत मी डील करणार आहे. नाहीतर मी माझी एनर्जी वाया घालवतो ना अशा कस्टमर सोबत. आणि मग जे चांगले प्रॉस्पेक्टिव्ह येऊ शकतात, माझी एनर्जीच राहत नाही मग त्यांच्याशी राहत डील नाही. करायला. बरोबर. सो करेक्ट मला करेक्ट पण ठरवता आलं पाहिजे, की मला कुठले कस्टमर हवेत आणि करेक्ट कसं करेक्ट मला डील करायचंय आणि माझ्या या फ्रेमवर्कमध्ये जर बसत असतील, तर आय करेक्ट एम करेक्ट. फ्री. येस. अदरवाईज नाही. नाहीतर मग चॅरिटी म्हणून वेगळं काम आपण करायला हरकत नाही थोडंसं, की हां, एवढे कस्टमर चॅरिटी चालतील मला. पण एवढे कस्टमर मला प्रॉपर पाहिजे म्हणजे पाहिजे. सो आपल्यालाच मला वाटतं आपली सिस्टम एक चांगली स्ट्राँग या बसवली पाहिजे. अनुभवामधनं केली पाहिजे. येस येस. क्वालिफिकेशन आम्ही एक मागे घेतलं होतं, की कस्टमर क्वालिफिकेशन हा प्रकार जो आहे ना, क्वालिफिकेशन. येस. हो. तर मी हल्ली काय करतो तुम्हाला सांगतो वाकडे साहेब. मी हल्ली काय करतो, माझे पैसे मी अपफ्रंट पहिल्याच्याच सांगतो खाडकर. हं. की आत्ता सुद्धा मला एक आता LinkedIn वरनं पण एक एक रिक्वायरमेंट आली, की सर मला तुम्ही मेंटर म्हणून हवे. आय वॉन्ट यू ॲज अ मेंटर. मी त्याला म्हटलं तुला कशात मेंटर हवंय मी आणि आर यू लुकिंग फॉर अ पेड मेंटर बिकॉज आय चार्ज मनी. तू जर हो म्हणलास तर पुढे तुला सांगेन, नाही तर तुझ्यावरती वेळच खर्च करणार नाही मी. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट एक सांगतो, की काही काही चांगले अनुभव पण खूप असतात. आपल्या लर्निंग होम मधलाच छाया प्रताप हं. श्रोत्रिय तुला माहिती आहे ना? हो, हो. माहितीये, माहितीये. तर प्रताप GST मध्ये त्याच्यात चुकून ना पेमेंट करायचं राहिलं होतं. त्यांनी इंटरेस्ट सकट पैसे दिले पार्टीला. बरं. मागितले नव्हते कंपनीने. त्यांनी स्वतःहून दिले. कात्रीने सांगितलं उदाहरण आहे आपल्या. प्रसाद कात्रीने उदाहरण सांगितलं. तर देर बरं. आर अदर ऑल्सो. आणि अजून एक मला लेटेस्ट मधलं तुला सांगायचं, की कधी-कधी लोकं खूप घाबरतात ना डॉक्युमेंटेशन. म्हणजे हो. कधी-कधी ओव्हर हे करतात. तर आता आम्ही एक सोशल मीडियाचा कॉन्ट्रॅक्ट केला एका पार्टीवर. एका कस्टमरला मी माझ्या मेंटे तिला करून दिलंय काम. त्या पार्टीनी 3 महिन्याचं ठरलंय आमचं सोशल मीडियाचं कॉन्ट्रॅक्ट. हं, हं. तर त्याच्यात त्यांनी ते टर्म्स ॲग्री करून घेतले ना, ठीक आहे. हं. ॲग्रीमेंट आणि तो म्हटला, "हे स्टॅम्प पेपरवर करा." म्हटलं, "पण स्टॅम्प पेपरवर करणार नाही आम्ही. तू काय मला हं. गॅरंटी देतोय काय कुठली? हे काढून दे, ते काढून दे. तू ईमेल पाठव ना त्याचा. ईमेल हं. पाठव, त्याच्यातले टर्म्स ॲग्री करून तुला साइन करून देतो. तू ते स्टॅम्प बरं. पेपर करणार ₹1000, ₹500, तू ₹500 मी. हे फालतूगिरी म्हणजे. म्हणजे बरोबर. ही पण करण्यात काय मतलब नाही, नाही का? मी त्याला बरोबर. बोललो, की जर काही बेबनाव झाला ना, तर तुझं ईमेल डॉक्युमेंट पण स्टँड होतं म्हटलं. असं नाही की ते अगदी. होत नाही. अगदी, अगदी. येस. आणि एनिवे. आणखी एक महत्वाचा भाग आहे यातला. हं, अ, म्हणजे जेव्हा तुम्ही मी ज्या ज्या प्रकारे हं. सामोपचाराने हे मिटवण्याचा प्रयत्न करते, त्याच्या मागचं कारण असं असतं, की ह्युमन रिलेशनशिप महत्वाची आहे. मग हां. तुम्ही फॅमिली रिलेशनशिप असो की बिझनेस रिलेशनशिप असो, बरोबर? म्हणजे बरोबर. जसं आता यांनी सांगितलं आपल्याला सरांनी, की बिल्डर कडनं माझे बरेच पैसे राहतात आणि मग मी काय प्रत्येक बिल्डरला थोडी नोटीस पाठवत बसणार ना. मग असं जर मी करत बसलो, तर मग मला काम कुठून येणार? आणि काय होतं त्या लॉबीमध्ये तिथे पण माझं नाव पण गडबड व्हायला लागतं मग होण्याची हं, शक्यता असते. तर मला हं. ते परवडणारं आहे का? नाही परवडणार. मग बरोबर. नाही परवडणारं तर काय करायला पाहिजे? तर मला सामोपचाराने कसं जाता येईल, हे बघायला पाहिजे. मग त्याचे म्हणजे मी ज्या पद्धतीने करते, तर मी सेशन्स घेणं. मग त्या दोघांची रिलेशन डॅमेज नाही व्हायला पाहिजे. बरोबर. लेस डॅमेज म्हणजे पुन्हा जर त्यांना व्यवहार करावा वाटला एकमेकांशी, तर करता आला पाहिजे. आणि बरोबर. बऱ्याचदा पैसे आपले परत न येण्याची कारणं अनेक असू शकतात. होय. म्हणजे इंटेन्शन असं वाईट आहे आणि पैसे द्यायचेच नाही, हं, असं कारण एखादं असू शकेल. पण त्याच्या व्यतिरिक्त पण बरेच कारणं असू शकतात, की ज्यामुळे ते पेमेंट अडकलंय आणि येत नाहीये. सो हं. ह्याला पण आपण थोडासा काय म्हणतात स्कोप दिला पाहिजे आणि आपलं रिलेशनशिप तिथे हॅम्पर होणार नाही आणि काही प्रयत्नांमध्ये जर आपल्याला ते पैसे येत असतील आणि पुन्हा आपले चांगले रिलेशन होऊन आपल्याला तिथे त्यांना आणि आपल्याला काम करता येत असेल, तर ते करायला पाहिजे. कारण एकदा तुम्ही अ, काय म्हणतात पोलीस आणि नोटीस आणि हं. ह्याच्यामध्ये गेलात, की ते इगो लढाई सुरू होते. इगो, मग रिव्हेंज, मग मी तुला देतच नाही आता काम. मग जाऊ दे आता हे हे सुरू म्हणजे आपल्याला ॲक्चुअली खरं इकडे नसतं जायचं. आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला बिझनेस पाहिजे आणि प्रॉफिट पाहिजे. आपला उद्देश हा आहे. आणि ते बिझनेस आणि माझं एक प्रॉफिटच्या solution आहे याच्यामध्ये. अत्रे सर बोला. अभिजित बोलतोय मी. बोला, बोला. मी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करतो 25 वर्ष झाले आणि बरं, सध्याला LNT मध्ये आहे. बरं. तर अं, आपली कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, समजा मी वॉटर प्रूफिंगचं काम करतोय आणि हं, मला जर ते 5% माझे राहत आहेत कंटिन्युअस, तर हं, आणि तो देत नसेल, तर हं. जेव्हा मी ना माझं त्याच्याशी चांगले रिलेशनशिप आहे, तर तो जो मार्जिन आहे तो मी बिल्ड केला पाहिजे परत. कारण समजा
माझ्या मागच्या वेळेस प्रत्येक वेळेस माझे 5-5% तो ठेवत असेल, तर मी त्या माझ्या प्रॉफिट मार्जिन मध्ये ते 5% ऍड करून मी ठेवले पाहिजे, जेणेकरून ते जाणारच आहेत असं मी जर अज्युम करून करत असेल. मिळालं तर तो माझा बोनस असणार आहे. म्हणजे अँटिसिपेटेड जो प्रॉफिट आहे तो एक, म्हणजे त्याच्याने दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. म्हणजे की आपलं ऍडिशनल मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि पण 5% गेले समजा, तर बाबा हे माझे येणारच नव्हते ते. आणि माझं रिलेशनशिप पण बिल्ड होईल आणि माझं बिझनेस पण कंटिन्यू राहील त्याच्याबरोबर. परफेक्ट परफेक्ट. आणि हे सांगून करायचं असं की बाबा मागच्या वेळेस हे असं जर राहिलं होतं तर मला ते मार्जिन बिल्ड करायला लागेल, कारण मला ते परवडणार नाहीये असं पण सांगून केलं पाहिजे. सांगितल्यामुळे आपल्याला काय होईल की ते मागचे पण पैसे येऊ शकतात. बरोबर. ही आणि पण मला स्ट्रॅटेजी बरोबर आहे. हो. नाही, मला काय वाटतं आता जसं प्रत्येकाचा बिझनेस ज्या प्रकारचा आहे, त्या बिझनेसनुसार आणि समोरची पार्टी कोणत्या बिझनेस किंवा काय चाललेलं आहे, ह्या ट्रान्झॅक्शननुसार या रिलेशनशिपनुसार केस टू केस हे डिफर करतं. मी आता जे तुम्हाला सांगते ते जनरलाइज्ड आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष जेव्हा त्या एका पॉइंटवर बोललं जातं, तेव्हा ते खूप स्पेसिफिक बनतं आणि खूप वेगवेगळे सोल्युशन्स, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी, वेगवेगळी सिस्टम सगळं खूप व्यवस्थित करता येतं आणि ते ग्रेट करायला ग्रेट ग्रेट पाहिजे. ग्रेट. म्हणजे मग थोडस तुम्हाला 99% असं होईल की तुमचे पेमेंट येतील. येस येस येस. थँक्यू. आता 9:15 जायला लागलो. 9 पर्यंत हो. ठरवलं. थोडं येस. उशीर होईल नको. तर मी असं रिक्वेस्ट करेन तुम्हाला छाया मॅडम, की हं. तुम्ही फक्त तुझा म्हणजे तू हे टाक. जर चॅटमध्ये टाकता आला तुझा फोन नंबर किंवा काही कॉन्टॅक्ट डिटेल्स काही असे टाकता आले तर जरूर टाका. हो, फोन आणि नंबर गणेश देते सर मी. तुम्हाला काय विचारत होतं, गणेश बारसकर तुम्हाला काही? काही नाही सर. हां माझं बऱ्याच म्हणजे 2015ला साधारणतः मी एक पुण्यात फ्लॅट बुक केलेला. हां. आणि तेव्हा माझ्याकडनं चुका झाल्या होत्या. मी बिल्डरला थोडेसे ब्लॅकचे पैसे मी अगोदर दिलेले ओके होते. ओके ओके. थोडं तुम्हाला रिक्वेस्ट करेन काय, आता हा हा इंडिव्हिज्युअल केस आहे ना, तुम्ही त्यांच्याशी इंडिव्हिज्युअल बोलून घ्या. हा येस येस है ना? येस. नाही हां ते विषय इंडिव्हिज्युअल. झाला, पेमेंट पण आलं बिल्डर कडून. ओके ओके तो विषय अच्छा. झाला, पण ओके कन्सिस्टंटली त्याच्या मी मागं लागलो होतो ओके ओके. म्हणजे असं तुम्हाला शेअर करायचं. ओके हां. फाईन. हा मला वाटतं त्यामुळे तुम्हाला ते सल्ला हवाय. पैसे ओके. मिळाले सुदैवाने. बढिया आणि बढिया. आता अशी कंडिशन आहे की क्लायंट कडून मी ऍडव्हान्सच एवढे घेतो की क्लायंट राहिलेले शिल्लक अमाऊंट उडवायचं म्हणजे विचार पण करत नाही. तेवढ्यासाठी पण तो रिलेशन खराब करायला क्लायंट पण तयार होत नाही. जाऊ दे म्हणतो, काय हां, ते असेल ते तुमचं पैसे थोडंसं नाव द्या. झालं ना आता. गणेश बारसकर हे मोठं नाव आहे बाबा. सौमित्र गोटीकरनी काय करायचं हो, असा प्रश्न आहे तर. आता काय नाही का? एनिवे चालतंय. ग्रेट. पण तुम्ही आलात चांगलं वाटलं. ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी माझा नाही नंबर पण तुमच्याकडे. काय सर? कॉन्फिडन्स एवढा छान आला की पैसे आपले कुठेही जात नाहीत. आपण म्हणजे आपले काम केलेले पैसे कुणीही बुडवू शकत नाही. हे मात्र या सेशन मध्ये अगदी कॉन्फिडन्स आला. नाही, ते छायाशी तुम्ही एकदा भेटलात ना, की तुम्हाला ते वेगळाच करंट जाणवेल तो. ही इज व्हेरी कॉन्फिडंट आणि खूप तिच्याशी भेटल्यानंतर म्हणजे मला माहिती नव्हतं बरं का एवढं. मला आपलं छाया माहिती तेव्हा तिचा मुलगा छोटा यायचा आणि आबू यायची, ती शाळेतली पालिका एक अशी डोक्यात आणि इकडे भेटल्यानंतर शी वॉज व्हेरी कॉन्फिडंट. आणि अजून एक केसमध्ये मला तिने खूप चांगला सल्ला दिलाय. म्हणजे अच्छा. फॅमिली मॅटरमध्ये आमच्या खूप उत्कृष्ट सल्ला दिला, उत्कृष्ट सल्ला. हं. आणि त्यामुळे मग आणि 5-6 महिन्यात मी हल्ली काय झालंय, हे नेटवर्किंगमध्ये काम करतो ना, त्यामुळे ते रेफरल किती गंडतात मला माहिती आहे चांगलं. आपण तू सांगतो किती गंडालं होतं. याच्यात त्याला सांगितलं तो माती खातो, हे काहीतरी शॅलो असतात. त्यामुळे आम्ही अतिशय ताक फुंकून पिणारा माणूस आहे. त्यामुळे एखाद्याला रेफरल दिला, समजा छायाने सांगितलं मी पैसे वसूल करते, ते त्याच्यात पॅरलली आता झाल्यानंतर शी हॅज बिकम परमनंट. मी आज एका माझ्या एका क्लायंटला सांगितलं, म्हणजे त्याला मी 3 महिन्यापूर्वी सांगितली होती ही केस. तर त्यांनी परत मला सांगितलं, "अहो, ते छाया मॅडमचे आलं की ते चाललेत गुजरातला. ते आले की माझी सगळी कॉन्ट्रॅक्ट मी त्यांच्याकडनं करणार आहे." म्हटलं देअर यू आर. तर आपण ते करूया. तर छाया तुला याच्यातनं खूप चांगला भरभरून व्यवसाय सुद्धा मिळो. ह्याच्यात ह्या उद्देश पण याच्यामध्ये आहे. तर हे रेकॉर्डिंग झालंच आहे आपलं. तर याचं लिंक सुद्धा मी तुम्हाला पाठवेन. याचं जर तुला सांगता आलं तर जरूर सांग. आणि निवडक उद्यमी हो, अशा प्रकारे काम करतो. तर हो, चांगलं तुलाही काम आहे. काही खूप वेगळ्या चांगलं. प्रकारचे सापडले लोकं, काही ज्यांना खरोखर सिलेक्टिव्ह आमच्याकडे नो नॉनसेन्स कंप्लीट प्रकार आहे. गुड. तू इथे व्हेरी कुठे गुड. पण थम्स पाठवायचे, टाळ्या वाजवायचे हे आमच्याकडे अजिबात नाहीये. आणि आमच्याकडे रिन्युअलच्या मागे लागायला लागत नाही. रिन्यू करतात लोक आपोआप. सांगितलं डेट आले की लगेच लोक करून अरे टाकतात. वाह! ही मी त्याची फलश्रुती मानतो. आम्ही मी 15 एक चौथ्यांदा लोकच. मी चौथ्यांदा रिन्युअल केलंय या हा, म्हणजे वर्षी. तो प्रश्नच अरे नाही वाह! आमचं. ते काय खूपच छान. काहीच नाही म्हणजे ते आमचा काही प्रश्नच नाही आहे. म्हणजे रिन्युअल हा विषय काही नाहीच आहे. आणि याच्यातही गळत गेलेत लोक, असं काही नाही. म्हणजे अनेक लोक गळत असतात, येत असतात. पण जे राहतात ते दे आर द पीपल
हु आर नाही पण दिस चांगला ग्रुप आहे तुमचा. उत्कृष्ट उत्कृष्ट चांगला. हो. तर तुझ्याकडे म्हणजे माहिती सगळेजण असतं. पार्टिसिपेट करतात, इंटरॅक्टिव्ह छान झालं हे. ऍक्च्युली हे सगळे म्हणजे- मेंबर नाहीये बरं का. बारसकर काही आमचे मेंबर नाहीये. युगल कुमार हम्म. दिसलेच नाही, बांगडे साहेब, अत्रे साहेब काही आमचे मेंबर नाही. परंतु वी सेंड इन्व्हिटेशन टू पीपल ज्यांना तो आवड, ज्यांना तो त्या विषयाचं महत्व आहे, तो माणूस त्यावेळेला जॉईन होतो बरोबर आहे. आणि तीच फलश्रुती आहे त्याची. आणि हे रेकॉर्डिंग अवेलेबल असतं, तुम्ही कधी नंतर बघू शकता. तर एनिवे, तर मी चॅटमध्ये नंबर टाकलाय माझा. ज्यांना कोणाला पुढच्या मिटिंगचं हे हवं असेल इंटिमेशन, तर तुम्ही मला मेसेज टाकू शकता इंडिव्हिज्युअली सुद्धा. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल पण मेसेज होऊन जाईल, तुमच्या ग्रुपवर येईलच. धन्यवाद छाया तुझं परत एकदा. मी एकदा Yes. वाकडे सरांना एकदा एक फॉर्मल सांगतो फक्त, की जर त्यांनी फॉर्मल तिचे आभार मानावेत असं. तर तेवढं करू आणि बंद करू. फॉर्मल तुम्हाला जे आलं तर सांगा. खरोखरच खूप चांगल्या विषयाला हात घातला, कारण या विषयाबद्दल पुन्हा आपण मार्गदर्शन घ्यावं याच्या आम्ही शोधात होतो खरं तर. पण आज खूप योगायोगाने सरांनी हा विषय छेडला आणि त्याच्याबद्दल मॅडमने खूप चांगली माहिती दिली. मी थोडंसं उशिरा जॉईन केलं 15-20 मिनिटं, परत रेकॉर्ड मध्ये ऐकनच, आणि ती सवय आहे मला. सौमित्र सरांनी लावलेली हो, रेकॉर्ड मी नाही लावली, तुम्ही मला लावली. तर तुमचे अत्यंत आभार, आणि निश्चितपणे आपण भेटूयात आणि माझ्या पर्सनल केस बद्दल पण आपण ते करूयात. निवडक नक्की, मित्रपैकी नक्की. हार्दिक आभार. चलो. नाही, आणि मी पण मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. छान अगदी इंटरॅक्टिव्ह झालं खूप, आणि तुम्ही प्रश्न विचारले त्यामुळे मलाही खूप चांगलं वाटलं. आणि हा जो कॉन्फिडंट हो, आणि हा जो राहा सगळेजण. हो, हा जो रिसोर्स तुझ्यासाठी उपलब्ध राहील ना, ऍक्च्युली प्रेझेंटेशन पेक्षा भारी असतो. कारण व्हॉट यू डू इज यू हॅव अ पूर्ण इंडेप्थ मध्ये तुला हे मिळतं. तर हे हो. जरूर युट्यूबचा तुझा व्हिडिओ तुझ्याकडे ठेव, आणि तुला जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा लोकांना पाठवत जा. येस, येस, मला नक्की. माहिती नाही त्याला आणि यूज किती आपण येतील. म्हणजे तुम्हाला जर खरोखर आवडलं असेल हे सेशन, तर मी असं एक म्हणजे रिक्वेस्ट करेल, कारण मला आवडतं ते काम. फॅमिली रिलेशनशिप मध्ये पण मी जसं काम करते ना, ते एकदा मला तुमच्याशी बोलायला आवडेल. आणि त्यावेळी बरोबर. मग आणखी लोक जॉईन होत असतील तर वेल अँड गुड. कारण मी आमचं फॅमिली थोडंसं काय आहे, ऐक ना भांडू देत आमचं नाही आम्ही लोकांना. आम्ही काय केलंय, आम्ही घट्ट व्यवसायाशी हा संबंध ठेवलेला आहे या विषयाचा. अच्छा, म्हणजे एकदम कडक हे आहे. निवडक उद्यमी म्हणजे फक्त व्यवसाय विषयी आहे. अच्छा. तर नाही, तुमचा फॅमिली वेगळा विषय काही फोरम असेल त्याचा, तर मग तसं आपण, मी तुला दुसरा फॉर्म कारण देईन एखादा. हां, हां. नाही, नाही, नाही. काय मी तुम्हाला मी खूप पाहतीये सध्या फॅमिली रिलेशनशिप्स खूप स्टेकला आहेत सध्या. येस, येस. खूपच चालतंय, विचित्र चालतंय. नो पद्धतीने प्रॉब्लेम. स्टेकला आहेत. येस, येस. म्हणजे एक चालतंय.